आता बातमी आहे नीट घोटाळ्याची। नीट पेपरफुटी घोटाळ्यातल्या पीव्ही कुलकर्णीचं विनापरवाना बांधकाम आता पाडलं जाणार आहे। बीड नगरपालिका बुलडोझर चालवणार अशी माहिती मिळते। नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। स्थळ पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आले की बांधकाम करत असताना जी फ्रंट मार्जिन सोडणं आवश्यक आहे ती काही सोडल्याचं दिसून आलं नाही। त्यामुळे सदरच्या मालकांना आम्ही MRTP ऍक्ट नुसार एक्सेस बांधकाम, साइड मार्जिन मध्ये बांधकाम, विना परवानगी बांधकाम केलं याबद्दलच्या नोटिसा आज इश्यू करणार आहोत। त्यावरून त्यांच्याकडची उत्तरं घेऊन आम्ही MRTPच्या योग्य त्या सेक्शन नुसार पुढील कारवाई करणार आहोत। तर तिकडे शिवराज मोटेगावकर लातूरमध्ये मेडिकल कॉलेज बांधत होता। मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं लातूरमध्ये बांधकाम सुरू आहे। 5 एकरहून अधिक जागेमध्ये कॉलेजच्या टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या कोठडीत असलेल्या लातूरच्या RCC कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरनं लातूरच्या खोपेगाव परिसरात मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी 5 एकर जागेमध्ये टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू केलं। भविष्यात RCC पॅटर्नच्या माध्यमातून तयार होणारे डॉक्टर यांच्यासाठी लातूरमध्ये एक भव्य दिव्य मेडिकल कॉलेज उभारणीचं स्वप्न शिवराज मोटेगावकर यानं पाहिलं होतं। शिवराज मोटेगावकर यांच्या लातूरमधल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीसमोरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके। लातूरच्या RCC कोचिंग क्लासेसचा संचालक असलेल्या शिवराज मोटेगावकरला नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं अटक केल्याच्या नंतर आता तो सीबीआयच्या कोठडीमध्ये आहे। परंतु याच शिवराज मोटेगावकरनं ज्या महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जी संपत्ती कमवलेली आहे त्याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी सीबीआयच्या माध्यमातून केली जाते आहे। आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर लातूरच्या औसा रोड परिसरात असलेली ही जी टोलेजंग जी इमारत आपण पाहताय ही इमारत म्हणजे मोटेगावकर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आरोग्य विद्यापीठ किंवा आरोग्य मेडिकलचं कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलं जात होतं। आणि ते मेडिकल कॉलेज सुरू करत असताना त्या ठिकाणी त्याची जी स्वप्न होतं की ही स्वप्न त्या ठिकाणी तो बाळगत होता आणि तशा पद्धतीने त्यांनी अमाप संपत्तीही कमवलेली होती। RCC कोचिंग क्लासच्या माध्यमातून जो कोट्यावधींचा डोलारा त्यांनी उभा केलेला होता तो डोलारा आता त्या ठिकाणी उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 4 राज्यांमध्ये असलेले जे 40 प्राध्यापकांनी 30 ते 60 लाखांचं पॅकेज देऊन त्या ठिकाणी आताही कोचिंग क्लासेसमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक काम करतायत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नीट आणि JEE परीक्षांमध्ये मोठे यश मिळवून देण्याचा दावा करत लातूरमध्ये भक्कम बस्तान बसवणारा हा जो शिवराज मोटेगावकर आहे याच्या RCC कोचिंग क्लासेसचं आर्थिक आणि व्यावसायिक जाळं सुद्धा आता या ठिकाणी समोर येत आहे आणि त्याची चौकशी सुद्धा आता सीबीआयच्या माध्यमातून केलेली जाते। या ठिकाणचं हे जे आरोग्य विद्यापीठ किंवा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभा करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता अधांतरीच राहील की काय असं देखील चर्चा होते। कारण सीबीआयच्या कोठडीमध्ये असल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती शिवराज मोटेगावकरची चौकशी केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणी अजून सीबीआयच्या माध्यमातून या सगळ्या संपत्तीची चौकशी केली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।